नमस्कार मंडळी, परत एकदा ज्योती नारायणे. आज क्रेझी फार्मिंग माझ्या या चॅनल नारायणे फार्म्स ह्या चॅनलवरून मी तुमच्या सर्वांशी मी जोडलेले आहे. आज ॲक्च्युली हा जो व्हिडिओ जर तुम्ही आता बघत आहात ना, हा फार पूर्वी काढलेला हा व्हिडिओ आहे. म्हणजे ह्या व्हिडिओची तारीख आहे 26 जून 2023. आणखीन सोमवार होता. आणखीन कुठेतरी हा व्हिडिओ हरवला होता. बरेचसे माझे असे काढलेले व्हिडिओ सगळे कुठे ना कुठेतरी होते आणि नंतर मी माझ्या कुठल्या कामांमध्ये मी थोडीशी बिझी झाले, त्यामुळे हे सगळे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मी थोडासा लेट झाला मला. आणखीन मग परत मी माझ्या कुठल्या वेगवेगळ्या सगळ्या शूटिंगच्या कामांमध्ये, म्हणजे व्हिडिओ शूटिंगच्या कामांमध्ये मी बिझी राहिले. तर हे सगळे व्हिडिओ आता मी विचार केला आहे की मी सगळे व्हिडिओ हे मी अपलोड करू आता. तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात ना, तर हा व्हिडिओ आम्ही नुकतंच म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षानंतर कोविडच्या नंतर आम्ही पहिल्यांदाच आम्ही फार्म हाऊसवरती आलो होतो, मी आणि रमेशचं रिटायरमेंट झालं होतं. म्हणजे ते रिटायर्ड झाले होते 2022मध्ये आणि नंतर त्यांचं डोळ्यांचं म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशनही झालं होतं. तर त्या ऑपरेशनमध्ये थोडंसं त्यांना म्हणजे कॉम्प्लिकेटेड म्हणजे काही कॉम्प्लिकेशन आले होते काही ऑपरेशनमध्ये. तर करीबन 6 महिने त्यांना ती ट्रीटमेंट वगैरे काही घ्यावी लागली. मग ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही विचार केला, चला आता तोही रिटायर झालेला आहे, तर बेस्ट ऑप्शन होतं आता बिझी राहण्यासाठी की आपला प्लॉट होता माणगावला. बरेचसं म्हणजे तिथे भरपूर काय राहिले होते कामं वगैरे एवढे वर्ष. तर आम्ही आमच्या एका त्या ओळखीचे ते एक आम्ही केअरटेकर आम्ही तिथे ठेवले होते, तर ते सांभाळत होते. पण नंतर आता रमेशने विचार केला की नाही, आता मी तिथे डेव्हलप करतो वगैरे आणि आय विल बी बिझी विथ ऑल फार्मिंग वर्क. तर कम्प्लिटली लाईक बोलतात ना की एक फार्मिंगसाठी म्हणजे आता आम्ही दोघं एक फार्मर झालो होतो की नाही, आता आपण आपला प्लॉट जो आहे तो आता डेव्हलप करायचा. तर ह्या उद्देशाने आम्ही आमच्या फार्म हाऊसवरती त्यावेळी आम्ही आलो होतो. आणखीन आल्यावरती म्हणजे जस्ट आदल्या दिवशी आम्ही आलो होतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी मंडे होता. आणखीन आम्ही प्रत्येक सोमवारी आम्ही आमच्या फार्म हाऊसवरती ना तिथे एक वाळूळ म्हणजे आहे तिथे, तर तिथे नागदेवता आहे, आपला जागेचा राखणदार आहे. आणखीन त्यासाठी आम्ही प्रत्येक सोमवारी आम्ही पूजा वगैरे करतो तिथे. तर त्या दिवशी पण सोमवार असल्यामुळे आम्ही नारळ वगैरे फोडला तिथे. आणखीन पूजा केली तिथे बेलपत्र वगैरे सगळे आम्ही वाहिले तिथे. आणखीन नेहमी आम्ही आमच्या प्रत्येक झाडांना वगैरे आम्ही बघत असतो. तर पूर्वीच्या ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही बघितलं असेल की आम्ही काही झाडंही दाखवत होतो तुम्हाला. तर ते आपट्याचं झाड होतं, आपण दसऱ्यामध्ये सोनं देतो ना, तर ते झाड होतं, आपट्याचं झाड होतं ते. आणि अगदी आपट्याचं झाड शेताच्या अगदी मधोमध आहे तिथे. तर तेही रमेश दाखवत होता बघा मगाशी. तर तेही आहे. नंतर बेलाचेही झाडं आहेत तिथे. आणि फार म्हणजे ते कुणी लावलेले नाही, अचानक म्हणजे तिथे आलेले आहेत ती झाडं. आम्ही स्वतःहून लावलेली नव्हती ती झाडं कधी, तर ती स्वतःहून आलेली झाडं आहेत तिथे. आणखीन हे बेलाचं जे झाड आहे ना, हे नेमकं ते जिथे वारुळ आहे म्हणजे नागदेवताचं, तर अगदी तिथेच लागून तिथे ते बेलाचे ते झाडं आहेत. आणि
त्या म्हणजे एका झाडातून अगदी 3-4 झाडं असे आजूबाजूला ते सगळं पूर्ण ती झाडं आहेत तिथे. आणि आम्ही नेहमी तिथे सोमवारचं आम्ही पूजा वगैरे आम्ही करतोच तिथे. तर आजही आम्ही पूजा त्या दिवशी आम्ही केली वगैरे. आणखीन सगळं ते आता तुम्ही बघत आहात तिथे. तर असं सगळं निसर्ग म्हणजे आम्हालाही ते फार आवडलं की नाही आता निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला राहायचं आहे. आम्हाला आमची शेती शेत आम्हाला डेव्हलप करायचं आहे, तिथे फार्म डेव्हलप करायचं आहे. आणि आता भरपूर वेळ होता आमच्याकडे. तर दिस वॉज अ व्हेरी बेस्ट ऑप्शन होतं हे आमच्याकडे की नाही बस आता आपण आपल्या फार्म हाऊसवरती जाऊन भरपूर काय जे काय आपण मिस करत होतो की म्हणजे मुंबईची जी बिझी लाईफ असते त्याच्यापासून दूर आम्हाला जायचं होतं. आणखीन म्हणून आम्ही इथे आलो. आणखीन ह्या व्हिडिओमध्ये तरी मी हे सर्व काही दाखवते मी तुम्हाला. तर आता पुढच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला भरपूर काय मी दाखवेल, म्हणजे त्याच्याबद्दलची मी सगळी माहितीही देईन. कारण की जेव्हा आम्ही आलो होतो ना तर भरपूर जंगल झालं होतं हे म्हणजे पूर्ण हा प्लॉट. तर मग आम्ही तिथे बसून आम्ही सगळं डिसाईड करत होतो की कसं काय करायचं, काय काय सुरुवात करायची. परत मग काही तिथे काही प्रॉब्लेम्स पण झाले होते काही जमिनीचे वगैरे. तर ते पण नंतर आमच्या लक्षात आलं त्यावेळी. आणखीन कसं आम्ही आमच्या जागेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तेही तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघता.